वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। त्यांच्यावर शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत। आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशातील गोरगरीब दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले आणि जागतिक पातळीवरील ख्यातनाम अर्थतज्ञ अशी ओळख असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याने संपूर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येतोय। याशिवाय राजकीय क्षेत्रातून देखील हळहळ व्यक्त करण्यात येते। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे। यासोबतच मनमोहन सिंग यांनी केलेल्या अनेक आठवणींनाही राज ठाकरे यांनी उजाळा दिलाय। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून आदर होता। पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा। जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव देखील झाला होता। इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंग यांनी न बोलता शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाहीये। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन अशा शब्दात राज ठाकरे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे।